पुढची बातमी, मुंबई महापालिकेमध्ये आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक पद नाही तर प्रभाग समिती अध्यक्षपद देऊन शिवसेना मनसेची बोळवण करणार असल्याची माहिती आहे। मनसेची 3 पैकी एका स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी होती, मात्र ठाकरेंची शिवसेना त्यांच्या कोट्यातील 7 पैकी 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देणार असल्याची माहिती आहे। या संदर्भात मनसे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे, गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण यांची बैठक झाली। अजूनही बैठकांच्या 1 ते 2 फेऱ्या होतील आणि त्यानंतर निर्णय होण्याची शक्यता आहे। तर मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासंदर्भात मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सूचक व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं होतं। याबाबत संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी उत्तर देणं टाळलंय। तर स्वीकृत नगरसेवक पदावरून भाजपच्या नवनाथ बन यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय। ठाकरे बंधू युतीमध्ये तुम्ही खूप महत्त्वाची भूमिका बजावली, असं असताना स्वीकृत नगरसेवक पदावरून ज्या काही प्रतिक्रिया येत आहेत, ठाकरे बंधू युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जातं, लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत। नो कॉमेंट्स। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उभाटा गटानं मनसेचा केसाने गळा कापला। मनसेचे उमेदवार पाडण्याचं काम संजय राऊत, उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाने केलं। आता जेव्हा स्वीकृत नगरसेवक द्यायची वेळ आली तेव्हा 3 स्वीकृत नगरसेवक आपल्याच पक्षाचे द्यायचे आणि मनसेच्या हाती भोपळा द्यायचा, ही भूमिका उभाटा गटानं घेतलीये। कोत्या मनाचं कोण आहे हे आता या निमित्ताने महाराष्ट्राला कळलं। उद्धवजी ठाकरे फक्त सत्ता बघतात, बाकी काहीही बघत नाही। सत्तेपुढे त्यांना ना भाऊ दिसतो ना मित्रपक्ष दिसतो, हे आजपर्यंत महाराष्ट्राने बघितलंय। तर नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे। नाशिक महापालिकेमध्ये ठाकरे यांचे 15 तर काँग्रेसचे 3 नगरसेवक, मात्र प्रत्येकी 1-1 जागा मिळावी यासाठी दोन्ही पक्षामध्ये लॉबिंग सुरू आहे। यावर काँग्रेसनं आता वरिष्ठ नेते आणि हायकमांडकडे या संदर्भात चर्चांना सुरुवात केली आहे। पक्षवाढीसाठी स्वीकृत नगरसेवक यासाठी 1 जागा मिळावी अशी काँग्रेसची भूमिका आहे। आमचा 18चा आकडा आहे, त्यामध्ये 2 स्वीकृत सदस्य जात आहेत आणि 5 वर्षासाठी स्थायी समितीकरता पण आमचा मेंबर जाईल अशी आम्हाला खात्री आहे। आता खरं तर स्थानिक पातळीवर ही चर्चा आमची झालेली आहे। आम्हाला 1 स्वीकृत सदस्य काँग्रेस पक्षाला द्यावा आणि 1 शिवसेनेने ठेवावं अशी आमची भूमिका आहे। हीच भूमिका आम्ही वरिष्ठांनाही कळवलेली आहे। शिवसेनेकडनं पण आम्हाला हेच सांगण्यात आलेलं आहे की आम्ही वरिष्ठांशी चर्चा करू आणि त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ, पण मला अशी खात्री आहे की 1 सदस्य काँग्रेसचा जाईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।